नोकरी देतो म्हणत अत्याचार. एरंडेचा काळा कारनामा उघड. पत्रकार रवींद्र एरंडे याला 2 दिवसांची पोलीस कोठडी. महिलेवर नोकरीचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तथाकथित पत्रकार व कन्सल्टंट रवींद्र एरंडे याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडे याने मुलाला चांगली नोकरी लावून देतो, भविष्य उज्ज्वल करून देतो, असे आमिष दाखवत इगतपुरी व नाशिक येथे एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांना त्याच्या टॅबमध्ये तब्बल 121 अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत. दरम्यान, एरंडे याच्या ऑफिसमधील बॉयने हार्ड डिस्क चोरून त्यातील व्हिडिओच्या आधारे त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी एरंडे याने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ऑफिस बॉय आकाश बकरे व त्याच्या 3 साथीदारांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान जप्त केलेल्या व्हिडिओमध्ये एरंडे याचेच अश्लील व्हिडिओ आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर एका महिलेने पुढे येत एरंडे विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी एरंडे याला अशोकनगर येथील राहत्या घरातून अटक केली. आज न्यायालयात हजर करताना पोलिसांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास सुरू आहे.